नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाव्यात, सगळे सत्तास्थानं आपल्या ताब्यात यावेत यासाठी भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवायचं ठरवलंय असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. माधव पॅटर्न काय आहे आणि भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्रामध्ये पुन्हा राबवू इच्छिते या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्रात युती होती त्यावेळेस एक पॅटर्न राबवला आणि तो होता माधव पॅटर्न. म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि त्यासोबत गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेला माधव पॅटर्न. या माधव पॅटर्न मध्ये मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी हा माधव पॅटर्न राबवण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये खेळी केली होती आणि त्याचवेळी महादेव जानकर या धनगर समाजाच्या नेतृत्वाला त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संधी दिली होती. त्यासोबत माळी समाजाला स्वतंत्र सावता परिषद स्थापन करून त्यांनी माळी समाजाचा एक गट सुद्धा आपल्या सोबत घेण्याचा त्या ठिकाणी मोठा प्रयत्न केला आणि स्वतः वंजारी समाजातून येत असल्यामुळं माळी, धनगर आणि वंजारी हा पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला. हिंदुत्ववादी आणि माधव पॅटर्न एकत्रित झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस युतीची सत्ता आली 1994च्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर युतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता घेतल्यानंतर पुन्हा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. याच मुंडे साहेबांच्या तालमीमध्ये उभा राहिलेले सध्याचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ते आहेत. मुंडे साहेबांनी जशा पद्धतीनं राजकारण केलं आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली, अगदी त्यातलेच काही कूटनीती वापरण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात करतायत असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. भाजपला महाराष्ट्रामध्ये आता माधव पॅटर्न राबवायचा आहे, कारण लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झाला, त्यामध्ये लोकसभेला महाराष्ट्रात फटका बसला, परंतु विधानसभेला ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचाच आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून सांगितलं. म्हणजेच ओबीसी आमच्या सोबत आले पाहिजेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा फायदा मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज सोबत राहिल्याने विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. दिल्लीमध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, परंतु गाव पातळीवरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी जर सत्ता स्थापन झाली तर मग मात्र देशातली एक हाती सत्ता संपूर्ण भागामध्ये आपल्याला वापरता येते आणि विकास निधी देऊन आपल्या पद्धतीनं आपल्याला कामं करून घेता येतात. आपले निर्णय सुद्धा या ठिकाणी लादता येतात हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती आहे. आणि म्हणून जो काही माधव पॅटर्न पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला या ठिकाणी दिसतोय त्याचं कारणही तसं आहे. कारण आपण पाहतोय की गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर सुद्धा आणि प्रचंड संख्याबळ आमदारांचा असताना सुद्धा छगनराव भुजबळ यांना महाराष्ट्राचं मंत्रिपदावर घेण्यात आलेलं नव्हतं. कारण छगनराव भुजबळ यांचा भारतीय जनता पार्टीचा त्यांना विरोध होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही विरोध होता आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ हे ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलले त्यावेळेस त्यांच्या विरोधातच भाजपचे अनेक नेते या ठिकाणी काम करून मोठे झालेले आहेत. दुसरा भाग असा आहे की छगन भुजबळ यांच्यावरती भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना जेलमध्येही पाठवलं आणि त्यानंतर त्यांना जामिनावरही सोडण्यात आलं. आता सत्तेसोबत आल्यानंतर त्यांचे अनेक प्रकरणं त्या ठिकाणी थांबवण्याचं सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या की छगनराव भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं अजित पवार यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना मंत्रिपदावर घेतलेले आणि मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिलेली आहे. अजितदादा पवार यांची इच्छा नव्हती असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि यालाच दुजोरा हा शिवसेनेचे प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत यांनी सुद्धा दिलेला आहे. दुसरा भाग याच्यामध्ये की छगनराव भुजबळ यांना धरल्यामुळे किंवा त्यांना मंत्री केल्यामुळे त्यांच्या पाठीशी असलेला जो ओबीसी समाज आहे, विशेषतः माळी समाज जो आहे, तो आपोआपच छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सोबत उभा राहील हे यामागची नीती आहे. आणि याही पुढचं जाऊन छगनराव भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुद्धा सुरू असल्याची चर्चा आहे. आता ते उपमुख्यमंत्री करतील की न करतील, परंतु त्यांना भारतीय जनता पार्टी उपमुख्यमंत्री पद देऊ शकतं हा जो काही संदेश आहे हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये छगनराव भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचवण्याचं काम आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी त्यामध्ये हातभार लावण्याचं काम या ठिकाणी करते हे आपल्याला दिसतंय. दुसरा भाग असा आहे
की यामध्ये धनगर समाजाला धरणं खूप गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावू असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये 7 वर्ष झाले सत्तेमध्ये आहेत, परंतु त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावलेला नाही. म्हणून धनगर समाज हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नाराज आहे. परंतु त्यांना धरण्यासाठी भाजपने एक नवी खेळी केलेली चाल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विधान परिषदेचं सभापतीपद अध्यक्षपद हे राम शिंदे जे की धनगर समाजाचे नेते आहेत, धनगर समाजातून ते येतात, राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापती पदावर म्हणजेच अध्यक्ष पदावर त्या ठिकाणी विराजमान केलंय. म्हणजे धनगर समाजाला आम्ही उच्च पदावरती संधी दिली हे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी दाखवतंय. दुसरा भाग असा आहे की गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर घेतलंय. जे गोपीचंद पडळकर सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भाषण करत होते आणि मीच काय, माझे वडील जरी उभा राहिले, माझ्या कुटुंबातला जरी कोणी भारतीय जनता पार्टीकडून उभा राहिला तर आम्हाला मतदान करू नका असं सांगणारे गोपीचंद पडळकर आज भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. आणि आज भारतीय जनता पार्टी किती चांगली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्या धनगर समाजासाठी किती योग्य पद्धतीने निर्णय घेत आहेत हे सांगण्यासाठी सगळ्यात पुढे सरसावलेले आहेत. हे सत्तेमधले 2 आहेत धनगर समाजाचे नेते. पण याही पुढे जाऊन लक्ष्मण हाके जे की मनोज जरांगे पाटील यांना विरोध करून त्या ठिकाणी धनगर समाजाचे नेते म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करतायत, त्याला भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठबळ देते, हातभार लावते. हे यापूर्वीच्या अनेक घटनावरून आपल्या लक्षात आलंय. म्हणजे सत्तेत असताना विधान परिषदेच्या अध्यक्षपदावर राम शिंदे साहेब बसतील, त्यानंतर विधान परिषदेमध्ये असलेले गोपीचंद पडळकर हे सत्तेमध्ये राहून धनगर समाज आपल्या भारतीय जनता पार्टी धनगर समाजाला किती चांगल्या पद्धतीने योजना राबवतो हे त्या ठिकाणी प्रचाराने यंत्र राबवेल. आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाचा नेतृत्व म्हणून राहतील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला किंवा आंदोलनाला विरोध करत ते आपली भूमिका लावून पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत राहतील. ही एक खेळी धनगर समाजासाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून माळी समाज असेल किंवा या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून धनगर समाज असेल हा आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. प्रश्न असा आहे की आता वंजारी समाज हा सुद्धा आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं ज्यावेळेस अपघाती निधन झालं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात वंजारी समाजानं आक्रमक आंदोलन केलं होतं. अंत्यविधीला आलेल्या लोकांवर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर सुद्धा दगडफेक करून अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ सुद्धा मुंडे साहेबांच्या चाहत्या परिवाराने त्या ठिकाणी परळीमध्ये केली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यानंतर पंकजाताई मुंडे या राजकारणात आल्या आणि त्यांनी हे सगळं वातावरण हाताळलं. जो काही वंजारी समाज होता तो समाज त्यांनी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी सोबत नेला. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये पंकजाताई मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होतील असं भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना वाटलं आणि त्यांनी पंकजाताई मुंडे यांना साईड करायला सुरुवात केली, त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव केला. मात्र त्यांचे भाऊ धनंजय मुंडे जे की त्यांचेच समाज बांधव आहेत त्यांना मात्र विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी भाजपनं मदत केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले, आता महायुती सोबत आहेत आणि ते मंत्री सुद्धा होते. परंतु जी काही तांत्रिक अडचण आली, बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं, वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी सगळे जेलमध्ये जाऊन बसले आणि त्याच प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला त्याचेही आरोप आणि खंडणी मागण्यात आली, त्याचेही आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं केले आणि धनंजय मुंडे यांना अडचण निर्माण झाली आणि त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. जर धनंजय मुंडे यांना जर पुन्हा मंत्रिमंडळात जर घेतलं तर वंजारी समाज हा खुश होईल, समाधानी होईल आणि तो भाजप सोबत किंवा महायुती सोबत राहील. ही एक नीती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या कृषी मंत्री असताना सुद्धा अनेक प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुद्धा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या ज्या पत्नी आहेत करुणाताई मुंडे यांनी सुद्धा त्यांच्यावर कोर्ट मॅटर केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा जर निकाल लागला तर त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा असली तरी सुद्धा ते घेता येत नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये वंजारी समाजाला धरण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं पंकजाताई मुंडे यांनाच पुढे करायचं ठरवलंय आणि म्हणूनच पराभव जरी त्यांचा विधानसभेला झाला असला, लोकसभेमध्ये जरी त्यांचा पराभव झाला असला तरी विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्री केलेलं आहे आणि आज त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. पंकजाताई या मंत्रिमंडळात आहेत, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. परंतु त्यांचं जे प्रभुत्व आहे, त्यांचं जे वर्चस्व आहे तो सगळ्यात मोठा त्यांचा जिल्हा हा बीड जिल्हा आहे आणि याच बीड जिल्ह्याला लागून अहिल्यानगर म्हणजेच जुनं अहमदनगर हाही त्याच भागातला पट्टा आहे. म्हणजे या दोन्ही भागामध्ये जर पाहिलं तर पंकजाताई मुंडे आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, एक समाज बांधव आहे आणि वंजारी समाजाची संख्या सुद्धा याच भागामध्ये जास्त आहे.
जर पंकजाताई मुंडे यांना जर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं तर मग मात्र बीड जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचा वचक पुन्हा त्या ठिकाणी राहील आणि पंकजाताई पालकमंत्री झाल्यामुळं वंजारी समाज जो काही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानं नाराज झालेला आहे किंवा पंकजाताईंना दुसरीकडे पालकमंत्री केल्यानं जो काही थोडा उदासीन आहे तो उत्साहानं येईल, ताकदीनं येईल आणि पुन्हा पंकजाताईंच्या माध्यमातून हा वंजारी समाज पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत ताकदीनं उभा राहील. या संदर्भात सुद्धा भाजप विचार करत आहे. अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यासोबत बीड जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत. परंतु अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा बीड जिल्ह्यात विशेष असे काही बदल झालेले नाहीयेत. अजितदादा 1 किंवा 2 वेळेस बीड जिल्ह्यात आले, पण दोन्ही वेळेस अत्यंत त्यांच्या दृष्टीनं चुकीच्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडल्या आणि अजितदादांच्या स्वभावानुसार त्या त्यांना मान्य नाहीत. अशा परिस्थितीमध्ये विकास योजना राबवायच्या की या सगळ्या प्रकरणाचे तोडगे काढायचे, यामुळे अजितदादा पवार हे परेशान झालेले आहेत. जर त्यांनी पुन्हा हे बीडचं पालकमंत्रीपद पंकजाताईंना दिलं तर हे काही वेगळं वावगं ठरू नये आणि अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीच्या शब्दाच्या बाहेर नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण ते त्यांच्यासोबत महायुतीत सत्तेत आहेत. आता हा सगळा इतिहास जर आपण पाहिला तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं नेतृत्व करतायत, परंतु हिंदुत्ववादाचं नेतृत्व ते करत असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना खूप दूर गेलेली आहे. तिची भर काढण्यासाठी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना त्यांनी सोबत घेतली आहे. अजितदादा पवार यांचीही राष्ट्रवादी शरद पवारांची भर काढण्यासाठी सोबत घेतली आहे, परंतु त्याचा परिणाम विधानसभेमध्ये किती झाला आणि खऱ्या अर्थानं जे काही विजय झाला तो हा जनतेच्या मतावर झालाय का, यासाठी सुद्धा संभ्रम महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये, मतदारामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये सुद्धा आहे. विरोधी पक्ष तर थेट सांगतो ईव्हीएम घोटाळा केला म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि महायुती सत्तेत आलेली आहे, नसता त्यांना जनतेने निवडून दिलेलं नाहीये. ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर आज देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतीय जनता पार्टी ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवण्याच्या तयारीत आहे आणि त्या पद्धतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वामुळे माळी समाजाला धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष आणि सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढे अग्रेसर येत असलेले किंवा आंदोलन करत असलेले लक्ष्मण हाके असतील, या तिघांच्या माध्यमातून हा धनगर समाज पुन्हा आपल्या सोबत घ्यायचा आहे आणि पंकजाताईंना जर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं तर त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील नव्हे तर राज्यामध्ये त्यांना मानणारा आणि मुंडे साहेबांना मानणारा हा वंजारी समाजाचा जो काही वर्ग आहे हा पूर्णच्या पूर्ण हा भारतीय जनता पार्टी सोबत येईल आणि यामुळं ओबीसीची एक मोठी मोठ भाजपच्या सोबत उभा राहील असे त्यांचे प्रयत्न आहेत. मित्रांनो, ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे किंवा भारतीचा डीएनए ओबीसीचा आहे हे सांगण्यामागे सुद्धा खूप मोठं कारण आहे. कारण ओबीसी मध्ये 350 जाती येत आहेत, यामध्ये मराठा समाज हा मोठ्या संख्येनं आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या कोकण असेल, या भागात जो मराठा समाज आहे तो ओबीसीचा आहे आणि तो ओबीसी प्रवर्गामध्ये येत असल्यानं ओबीसी साठी ज्या काही योजना राज्य सरकार राबवतंय, ज्या सुविधा त्या ठिकाणी जाहीर करतंय, या सगळ्या योजनांचा लाभ ओबीसी प्रवर्गातल्या 350 जातीच्या लोकांना होतो. त्यामध्ये मराठा समाज जो काही आहे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतोय. राहिला प्रश्न मराठवाड्यातला, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आरक्षणाच्या संदर्भात, त्यांच्या आरक्षणाला जे काही यश मिळालं त्यामुळे मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातला आणि विशेषतः जो वंचित राहिला होता तो मराठवाड्यातला मराठा समाज सुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र शोधल्यानं तो ओबीसी प्रवर्गात आलेला आहे आणि त्यामुळे तोही ओबीसी मध्ये जातोय आणि त्यांना सुद्धा शासनाच्या वतीनं ओबीसीच्या ज्या योजना लागू केलेल्या आहेत त्याचा सुद्धा फायदा होतोय. आणि भारतीय जनता पार्टी जे म्हणते की ओबीसी आमचा पॅटर्न आहे, म्हणजेच माधव पॅटर्न तर आहेच, पण त्यासोबत मराठा समाज जो काही आलेला आहे ओबीसी प्रवर्गात तो सुद्धा आमच्या सोबत या योजनामुळे आहे, हे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सांगायचं आहे. एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी नवीन मराठा जो काही कुणबी होऊन या ठिकाणी ओबीसी मध्ये आलेला तो आणि यापूर्वी ओबीसी म्हणून राहिलेला जो मराठा समाज आहे तो सुद्धा ओबीसी आणि आता माधव पॅटर्न, ह्या सगळ्या पॅटर्नमुळे भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली लॉटरी लागण्याची तयारी त्या ठिकाणी करते. भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सर्वाधिक जागेवर लढण्याची महायुतीमध्ये तयारी त्यांनी ठेवलेली आहे आणि याही पुढे जाऊन स्वबळावर सुद्धा अनेक संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेमध्ये सुद्धा लढण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करते. कारण या पुढच्या कालावधीमध्ये 2029ला भाजपला स्वतःच्या बळावर स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायची आहे, हे सुद्धा त्यांचं ध्येय आणि धोरण आहे. मित्रांनो, जी माहिती मला या ठिकाणी योग्य वाटली त्याविषयी मी माझं मत व्यक्त केलं. भारतीय जनता पार्टी माधव पॅटर्न पुन्हा महाराष्ट्रामध्ये राबवतोय का, तुम्हाला काय वाटतंय आणि यामध्ये पंकजाताई मुंडे या पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होतील का, तुमचं मत तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाची असते. मित्रांनो,
हा व्हिडिओ ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि सत्य आणि रोखठोक माहिती सांगणाऱ्या डीएस न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.